विद्यार्थ्यांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण इयत्ता 10वीच्या इंग्रजी पुस्तकातील 3.2 हा जो लेसन आहे, अ लेसन इन लाईफ फ्रॉम अ बेगर, या लेसन मधील कॉम्प्रिहेन्शन पॅसेज वरील प्रश्न उत्तरे पाहणार आहोत। प्रथमतः आपण हा पॅसेज समजून घेऊया। However, what I saw from my window surprised me. पण मी जे खिडकीतून पाहिले त्याने मी आश्चर्यचकित झाले होते। The beggar and the young girl were playing on the road because there was no traffic. तो भिकारी आणि ती तरुण मुलगी रहदारी नसल्यामुळे त्या रस्त्यावरती खेळत होते। They were laughing, clapping and screaming joyously. ते मोठ्या मोठ्याने हसत होते, टाळ्या वाजवत होते आणि स्क्रीमिंग म्हणजे आनंदाने किंचाळत होते। As if they were in paradise. जसं की ते स्वर्गामध्येच होते। Hunger and rain did not matter. म्हणजे भूक आणि पाऊस या दोन्हीमुळे त्यांना काहीच फरक पडत नव्हता। They were totally drenched and totally happy. म्हणजे ते पूर्णपणे भिजलेले होते, ड्रेंच, आणि टोटली हॅपी म्हणजे खूप पूर्णपणे आनंदात होते। I envied their zest for a life. म्हणजे त्यांच्या जीवनामधला हा जो जेस्ट म्हणजे आनंद आहे, त्यामुळे मला त्यांचा हेवा वाटला। इन्व्हिड म्हणजे हेवा। That scene forced me to look at my own life. आणि त्या दृश्याने मला स्वतःच्या आयुष्याकडे बघण्यासाठी भाग पाडले। I realized I had so many comforts, none of which they had. आणि मग मला रिअलाइज म्हणजे जाणीव झाली की कम्फर्ट म्हणजे सुखसोयी, ज्या सुखसोयी माझ्याकडे आहेत त्यापैकी कोणत्याच सुखसोयी त्यांच्याकडे नाहीत। They knew how to be happy with life as it was. जसं जीवन आहे त्याच मध्ये कसं आनंदी राहायचं हे त्यांना माहिती होतं। I felt ashamed of myself. मला माझी स्वतःचीच थोडीशी लाज वाटली। I even started to make a list of what I had and what I did not have. आणि म्हणून मी माझ्याकडे काय आहे आणि काय नाही याची यादी करू लागले। I found I had more to be grateful for than most people could imagine. आणि माझ्या लक्षात आलं की अनेक लोक ज्याचा विचारही करू शकत नाहीत अशा गोष्टी माझ्याकडे आहेत। That day I decided to change my attitude towards life. आणि त्या दिवशी मी माझ्या जीवनाकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन बदलण्याचं ठरवलं। Using the beggar as my role model. आणि त्याच दिवशी मी त्या भिकाऱ्याला माझा आदर्श मानलं। After a long pause, I asked Meena how long it had taken her to change. बराच वेळ शांत बसल्यानंतर मी मीनाला विचारलं की स्वतःमध्ये बदल घडून आणायला तुला किती वेळ लागला। Once that realization dawned, she said, it took me almost 2 years to put the change into effect. म्हणजे एकदा, आता इथे बघा, once this realization dawned म्हणजे त्या जाणीवेची मला अनुभूती झाल्यानंतर ती म्हणाली मला प्रत्यक्षात उतरवण्यासाठी किंवा माझ्यामध्ये बदल घडून आणण्यासाठी 2 वर्ष लागली। नाउ नथिंग मॅटर्स. आता काही विषय नाही। आय एम ऑलवेज हॅपी. मी नेहमी आनंदी राहते। आय फाइंड हॅपीनेस इन व्हेरी स्मॉल थिंग इन एव्हरी सिच्युएशन अँड इन एव्हरी पर्सन. म्हणजे प्रत्येक छोट्या गोष्टीमध्ये, प्रत्येक घटनेमध्ये, परिस्थितीमध्ये आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये मला आनंद दिसतो। Did you give any गुरुदक्षिणा to your guru? I ask. तुझ्या गुरुला तू काही गुरुदक्षिणा दिलीस की नाही?
मी विचारले. नो, अनफॉर्च्युनेटली बाय द टाइम आय अंडरस्टूड थिंग्स ही वॉज डेड. म्हणजे अनफॉर्च्युनेटली म्हणजे दुर्दैवाने जेव्हा मला त्यांच्याविषयी कळले तेव्हा त्यांचा किंवा त्या भिकाऱ्याचा मृत्यू झालेला होता. बट आय वॉज स्पॉन्सर्ड हिज डॉटर टू अ बोर्डिंग स्कूल ॲज अ मार्क ऑफ रिस्पेक्ट टू हिम. परंतु त्यांच्या नातीला बोर्डिंग स्कूलमध्ये बोर्डिंग स्कूलची पूर्ण जबाबदारी मी त्यांना रिस्पेक्ट म्हणजे आदर दाखवण्यासाठी आदरांजली वाहण्यासाठी पूर्ण जबाबदारी त्यांच्या नातीची मी स्वीकारलेली आहे. असा हा आपण इथे कॉम्प्रिहेन्शन पॅसेज पाहिला. आता आपण प्रश्न उत्तरे पाहू. A1 राईट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर राईट ऑर रॉंग. खाली दिलेले वाक्य चूक आहेत की बरोबर आहेत ते आपल्याला सांगायचं आहे. नंबर 1 द बेगर अँड द यंग गर्ल वेअर प्लेइंग ऑन द रोड बिकॉज देअर वॉज अ लॉट ऑफ ट्रॅफिक. म्हणजे रोडवरती भरपूर रहदारी होती म्हणून तो भिकारी आणि ती तरुण मुलगी रस्त्यावरती खेळत होते. हे जे वाक्य आहे ते रॉंग आहे, चुकीचं आहे. नंबर 2 द बेगर बिकेम मीनाज रोल मॉडेल. म्हणजे तो भिकारी जो होता तो मीनाचा आदर्श व्यक्ती बनलेला होता. हे जे वाक्य आहे ते राईट आहे, बरोबर आहे. नंबर 3 द सीन ऑफ द बेकर अँड द गर्ल मेड मीना पिप इन टू हर ओन लाईफ. म्हणजे ते जे दृश्य होतं त्या भिकाऱ्याचं आणि त्या मुलीचं की ज्यामुळे मीनाने स्वतःच्या जीवनामध्ये डोकावून पाहिले. हे उत्तर राईट आहे, म्हणजेच बरोबर आहे. नंबर 4 इट टुक मीना ऑलमोस्ट 2 years टू पुट द चेंज इन टू इफेक्ट. म्हणजे तिच्या स्वतःमध्ये तिला बदल घडून आणण्यासाठी जवळजवळ तिला 2 वर्ष लागली. हे सुद्धा उत्तर राईट आहे, बरोबर आहे. A2 कम्प्लीट द फॉलोइंग वेब. ही वेब आपल्याला कंप्लीट करायची आहे. बघा इथे सेंटरमध्ये काय दिले, बेगर अँड हिज ग्रँड डॉटर्स ऍक्टिव्हिटीज दॅट चेंज मीनाज ॲटिट्यूड. म्हणजे बेगर म्हणजे तो भिकारी आणि त्याची जी नात होती त्यांच्या कुठल्या कृती होत्या की ज्यामुळे मीनाच्या वागण्यामध्ये बदल झाला होता. तर त्या कृती आपल्याला इथे पॅसेजमध्ये दिलेल्या आहेत. इथे मी अंडरलाईन सुद्धा केल्यात आणि लिहिल्यात सुद्धा. बघा इथे अंडरलाईन केलेल्यामध्ये मी तुम्हाला वाचून दाखवते. नंबर 1 द बेगर अँड द यंग गर्ल वेअर प्लेइंग ऑन द रोड बिकॉज देअर वॉज नो ट्रॅफिक. नंबर 1. नंबर 2 they were laughing and clapping and screaming joyously. Number 3 hunger and rain did not matter. And number 4 they were totally drenched and totally happy. या ठिकाणी मी त्या ऍक्टिव्हिटी ज्या आहेत त्या लिहिलेल्या सुद्धा आहेत. त्या तुम्ही अंडरलाईन केलेल्या असतील त्या पहा किंवा इथे लिहिलेल्या तरी पाहिल्यात तरी चालतील. A3 राईट फ्रॉम द पॅसेज द अँटोनिम्स ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. अँटोनिम्स म्हणजे अपोजिट वर्ड्स, विरुद्धार्थी शब्द. आता इथे बघा आपल्या पॅसेजमध्ये बी ते शब्द जे विरुद्धार्थी शब्द दिलेले आहेत त्यांना मी अंडरलाईन सुद्धा केलेलं आहे. परंतु तुमच्या इथे लक्षात आलं असेल बघा. नंबर 1 अनहॅपी हॅपी. म्हणजे अन हे हॅपी या शब्दाला लागलेलं प्रिफिक्स आहे. आपल्या पॅसेजमध्ये हॅपी हा शब्द आलेला आहे. नंबर 2 डिसरिस्पेक्ट. अपोजिट वर्ड आहे रिस्पेक्ट. डिस हा त्याला लागलेला प्रिफिक्स आहे. नंबर 3 अनइम्पॉर्टंट. अन हा लागलेला प्रिफिक्स आहे इम्पॉर्टंट. आणि नंबर 4 फॉर्च्युनेटली. त्याला मी इथे प्रिफिक्स लावलेला आहे अनफॉर्च्युनेटली. विद्यार्थ्यांनो तुम्हाला लँग्वेज स्टडीमध्ये 2 गुणांसाठी म्हणजे सफिक्स किंवा प्रिफिक्स लावा असा प्रश्न येतो की ज्यामध्ये रूट वर्ड तुम्हाला तुमच्या वाक्यामध्ये सुद्धा तो वापरावा लागतो आणि 2 शब्दांना प्रिफिक्स सफिक्स लावावं लागतं. नंबर नेक्स्ट A4 डिड यू गिव्ह एनी गुरु दक्षिणा टू युअर गुरु आय आस्क. चूज द करेक्ट इनडायरेक्ट सेंटेन्स. म्हणजे विद्यार्थ्यांनो हे दिलेलं जे वाक्य आहे ते डायरेक्ट स्पीचचे आणि आपल्याला त्याचं इनडायरेक्ट स्पीच करायचे. आता इथे आपण समजून घेऊया. आपलं जे दिलेलं जे वाक्य आहे ते क्रियापदाने सुरुवात झाले. डीड
आणि जेव्हा क्रियापदाने सुरुवात झालेली असते तेव्हा कॉमा इंटिग्रेटेड कॉमाच्या ठिकाणी आपण इफ घेतो. म्हणजे आपण खाली दिलेल्या वाक्यामध्ये इफ ज्या ठिकाणी आहे ते वाक्याचा विचार करणार. म्हणजे दुसरा पर्याय त्यामध्ये दॅट दिले म्हणजे हा पर्याय आपण विचार करणार नाही. आता बघा पहिलं जे वाक्य दिले, आय आस्क इफ सी हॅड गिवन एनी गुरुदक्षिणा टू हर गुरु. आता हे जे वाक्य आहे बघा, आय आस्क इफ घेतले इथे, बरोबर. आता यानंतर डिड यू गिव्ह एनी गुरुदक्षिणा टू युअर गुरु, याचं आपल्याला इनडायरेक्ट स्पीच करायचंय. जेव्हा इनडायरेक्ट स्पीच करतो तेव्हा आधी आपण साधं वाक्य करून नंतर त्याचा पास्ट टेन्स लिहितो. आता हे सिंपल पास्ट टेन्स मधलं वाक्य आहे, मग त्याचा आपण पास्ट परफेक्ट टेन्स करणार आणि वाक्याची थोडी रचना सुद्धा बदलणार. आता यू गिव्ह या ठिकाणी यू म्हणजे सी, आणि आता हे पास्ट सिंपल पास्ट टेन्स आहे म्हणजे त्यांचा पास्ट परफेक्ट करणार त्या वाक्याचं. म्हणून सी हॅड गिव्हन एनी गुरुदक्षिणा टू हर गुरु. आता युअर म्हणजे हर, म्हणून आपला जो पर्याय नंबर 1 आहे तो बरोबर आहे. आता आपण तिसऱ्या पर्यायाचा इथे विचार करू. इथे काय चुकलेलं आहे तर त्यांनी इथे प्रेझेंट परफेक्ट टेन्स वापरलेला आहे, म्हणून हा पर्याय सुद्धा योग्य नाही आहे. नेक्स्ट बी, दॅट सीन फोर्स मी टू लुक ॲट माय ओन लाईफ. रिराईट द सेंटेन्स बिगिनिंग विथ आय. हे दिलेलं जे वाक्य आहे ते आयने सुरुवात करून वाक्य लिहायचे. म्हणजेच विद्यार्थ्यांनो इथे आपल्याला चेंज द व्हॉइस करायचं आहे. मग इथे सुरुवातीला आपण आय घेतल्यानंतर इथे फोर्स्ड आहे, ईडी आहे, पास्ट टेन्स आहे, म्हणून टू बीचं वॉज क्रियापद घेतलं. आय वॉज फोर्स टू लुक ॲट माय ओन लाईफ बाय दॅट सीन, असं वाक्य इथे होईल. A5 प्रश्न बघा, हॅज एनीबडी चेंज द लाईफ ऑफ युअर थिंकिंग अँड बिहेवियर, नॅरेट युअर एक्सपिरियन्स. म्हणजे असं कोणी आहे का की ज्यामुळे तुम्ही तुमचा विचार किंवा तुमचं वागणं बदललेलं आहे आणि मग असा एक अनुभव तुम्ही इथे वर्णन करा. असं आपल्याला 2 गुणांना पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन आहे. विद्यार्थ्यांनो या ठिकाणी तुम्ही तुमच्या मनाचंही उत्तर लिहू शकता. माझ्या मतानुसार मी इथे उत्तर बघा कसं लिहिलंय. येस, आय माय सेल्फ चेंज माय वे ऑफ थिंकिंग अँड बिहेवियर. म्हणजे मी स्वतःच माझी विचारसरणी आणि वागणं बदललेलं आहे फ्रॉम अर्लियर, पूर्वीपेक्षा. इन द पास्ट आय वॉज व्हेरी मच शॉर्ट टेम्पर्ड. म्हणजे सुरुवातीला मी खूप रागीट होते. बट आफ्टर चेंजिंग माय बिहेवियर, पण माझ्या वागण्यामध्ये बदल झाल्यानंतर एव्हरीथिंग वॉज चेंज, प्रत्येक गोष्ट बदलली. नाऊ आय हॅव मेनी फ्रेंड्स अँड एव्हरीबडी लव्ज मी. आता माझे बरेच मित्रमैत्रिणी आहेत आणि ते माझ्यावरती प्रेम सुद्धा करतात. अशा प्रकारे मी A5 प्रश्नाचं उत्तर लिहिलेलं आहे. आता यानंतरचा जो कॉम्प्रिहेन्शन पॅसेज आहे तो 3.4 लेट्स मार्च या लेसन मधला आहे. तो आपण इथे पॅसेज पाहणार आहोत, त्यावरील प्रश्न उत्तरे सोडवणार आहोत. प्रथम आपण पॅसेज समजून घेऊया. I bowed to my late parents, late म्हणजे स्वर्गीय, to my motherland India and to the mother earth. म्हणजे माझ्या दिवंगत किंवा स्वर्गीय आई वडिलांना, त्याचप्रमाणे माझ्या भारत मातृभूमीला आणि भूमातेला मी इथे वंदन करतो. बो म्हणजे वंदन करणे. With a warm heart, I recall how thousands of times I have been liberated. Each time I have freed a child from slavery. बघा हे पूर्ण वाक्य आपल्याला पाहायला लागेल, त्याशिवाय आपल्याला वाक्याचा अर्थ कळणार नाही. म्हणजे इथे अर्थ काय आहे, ज्या वेळी मी एका बालकाला गुलामगिरीतून मुक्त केले त्या प्रत्येक वेळी मी स्वतः स्वतंत्र झालो आहे. लिबरेटेड म्हणजे स्वतंत्र झाले, किंवा इथे लिबरेटेड पास्ट टेन्स आहे म्हणून झालो आहे. इन द फर्स्ट स्माइल ऑफ फ्रीडम ऑन देअर ब्युटिफुल फेसेस आय सी द गॉड स्माइलिंग. म्हणजे त्यांच्या सुंदर चेहऱ्यावरील स्वातंत्र्याच्या पहिल्या स्मितामध्ये, पहिल्या हास्यामध्ये मी ईश्वराचे हास्य पाहिले. आय गिव्ह द बिगेस्ट क्रेडिट
of this honor to my movements Kalu Kumar, Dhoom Das and Adarsh Kishore from India and Iqbal Masih from Pakistan. मी माझ्या सन्मानाचे सर्वात मोठे श्रेय माझ्या चळवळीतील म्हणजे मुवमेंट चळवळीतील कालू कुमार, धूमदास, आदर्श किशोर हे भारतातून आलेले आहेत त्यांना आणि इक्बाल मसीह हे पाकिस्तानचे आहेत त्यांना मी श्रेय देतो. Who made the supreme sacrifice for protecting the freedom and dignity of the children. ज्यांनी बालकांचे स्वातंत्र्य सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वोच्च असे बलिदान दिलेले आहे. I humbly accept this award on behalf of all such martyrs, my fellow activities across the world and my countrymen. आता इथे बघा मी नम्रपणे हा अवॉर्ड स्वीकारतो. कोणाच्या वतीने? मार्टियर्स म्हणजे हुतात्मे. हुतात्म्यांच्या वतीने, माझ्या कार्यकर्त्यांच्या वतीने आणि जगामधल्या सर्व माझ्या देश बांधवांच्या वतीने मी हा अवॉर्ड नम्रपणे स्वीकारतो. My journey from great land of Lord Buddha, Guru Nanak and Mahatma Gandhi, India to Norway is a connect between the two centers of global peace and brotherhood, ancient and modern. म्हणजेच माझा जो प्रवास आहे तो भगवान बुद्ध, गुरु नानक, महात्मा गांधी यांच्या महान मातृभूमीतून नॉर्वेकडे झालेला आहे. आणि हा जो प्रवास आहे तो बघा इथे काय दिलंय, ग्लोबल पीस अँड ब्रदरहुड कनेक्ट म्हणजे वैश्विक शांती आणि बंधुत्व या दोघांना जोडणारा आहे. त्याचप्रमाणे प्राचीन आणि आधुनिक केंद्रांना जोडणारा तो एक दुवा आहे. Friends, the Nobel Committee has generously invited me to present a lecture. आता इथे काय सांगितले की मित्रांनो, नोबल समितीने मला इथे उदारपणे व्याख्यान देण्यासाठी निमंत्रित केले आहे. किंवा इथे जनरसलीचा अर्थ सन्मानपूर्वक असा घेतला तरी चालेल. रिस्पेक्टफुली आय एम अनेबल टू डू दॅट. आणि मीही ते आदरपूर्वक करू शकत नाही. बिकॉज आय एम रिप्रेझेंटिंग हिअर द साऊंड ऑफ सायलेन्स, द क्राय ऑफ इनोसन्स. म्हणजे या ठिकाणी मी शांततेच्या ध्वनीचे आणि निष्पाप मुलांच्या आक्रोशाचे प्रतिनिधित्व करत आहे. रिप्रेझेंटिंग and the face of invisibility. I represent millions of those children who are left behind. आणि मी मागे राहिलेल्या लाखो मुलांचे इथे प्रतिनिधित्व करत आहे. And that's why I have kept an empty chair here as a reminder. आणि त्यांची आठवण राहावी म्हणून मी एक रिकामी खुर्ची इथे ठेवलेली आहे. I have come here only to share the voices and the dreams of our children. मी इथे केवळ त्यांचे आवाज आणि त्यांचे स्वप्न पोहोचवण्यासाठी इथे आलेलो आहे. Because they are all our children. कारण ते सर्व आपली मुले आहेत. Gesture to everyone in the audience. म्हणजेच प्रेक्षकाकडे निर्देश करतात. I have looked into their frightened and exhausted eyes. म्हणजे मी त्यांच्या घाबरलेल्या किंवा भेदरलेल्या डोळ्यांमध्ये आणि थकलेल्या डोळ्यांमध्ये मी पाहिलेलं आहे. I have held their injured bodies and felt their broken spirits. म्हणजे त्यांच्या
ब्रोकन स्पिरिट म्हणजे इथे व्यथित झालेलं मन, म्हणजे त्यांच्या व्यथित झालेल्या मनाच्या भावना मी इथे जाणलेल्या आहेत. आता विद्यार्थ्यांनो आपण प्रश्न सोडूया. A1 नेम द फॉलोइंग. द पर्सन्स टू हुम कैलास सत्यार्थी गिव्स द हायेस्ट क्रेडिट ऑफ हिज ऑनर. म्हणजे त्यांच्या सन्मानाचं सगळ्यात मोठं श्रेष्ठ कोणत्या व्यक्तींना त्यांनी दिलेलं आहे. तर इथे नावं लिहिलेली आहेत बघा आपण, आणि मी पॅसेजमध्ये सुद्धा अंडरलाईन केलेले आहेत. कालू कुमार, धूमदास, आदर्श किशोर अँड इक्बाल मसीह. नंबर 2 द ग्रेटेस्ट पर्सनॅलिटीज फ्रॉम द लँड ऑफ बुद्धा. म्हणजे बुद्धाच्या लँडमधील सगळ्यात महत्वाचे व्यक्तिमत्व किंवा महान व्यक्तिमत्व. मग ते कोण आहेत? गुरु नानक आणि महात्मा गांधी. नंबर 3 द मदरलँड ऑफ कैलास सत्यार्थी. म्हणजे जन्मभूमी कैलास सत्यार्थ्यांची भारत आहे, इंडिया. नंबर 4 द कंट्री विच इक्बाल मसीह रिप्रेझेंट. म्हणजे इक्बाल मसीह कोणत्या देशाचं प्रतिनिधित्व करत होते? तर पाकिस्तान. अशा आपण इथे नेम द फॉलोइंग 4 क्वेश्चन दिलेले कंप्लीट केलेले आहेत. A2 प्रश्न पाहूया आपण. कंप्लीट द फॉलोइंग वेब. ही आपल्याला वेब कंप्लीट करायची. कैलास सत्यार्थी इज रिप्रेझेंटिंग. ते कशाचं प्रतिनिधित्व करतात? नंबर 1 द फेस ऑफ इनव्हिजिबिलिटी. नंबर 2 millions of those children who are left behind. Number 3 the sound of silence. And number 4 the cry of innocence. हे आन्सर्स मी पॅसेज मध्ये सुद्धा अंडरलाईन केलेले आहेत. A3 प्रश्न पाहूया आपण. मॅच द वर्ड्स इन कॉलम A विथ देअर मीनिंग इन कॉलम B. म्हणजे आपल्याला मॅच करायचं आहे. इथे आन्सरसाठी रिकामी जागा आहे, त्यामुळे मी इथे नंबर टाकलेले आहेत. इथे बघा नंबर 1 डिग्निटी हा शब्द दिलाय, आणि डिग्निटीसाठी करेक्ट मीनिंग वर्ड आहे सेल्फ रिस्पेक्ट, म्हणजे आत्मसन्मान. एक्झॉस्ट. एक्झॉस्ट म्हणजे थकलेला, आणि करेक्ट वर्ड आहे वेअर आउट. सॅक्रिफाईस. सॅक्रिफाईस म्हणजे त्याग करणे, गिव्हिंग अप म्हणजे सोडून देणे असा अर्थ. इथे आपण त्याला त्याग करणे म्हणतो. नंबर 4 जनरस. जनरस म्हणजे लिबरल, बी उदार. म्हणजे विद्यार्थ्यांनो, जर तुम्हाला या शब्दांचे मराठीत अर्थ माहिती असतील तर तुम्ही सहज त्या अर्थाचे शब्द बी कॉलम मध्ये शोधू शकता. A4 नेम द टेन्स ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स अँड ट्रान्सफॉर्म इट इनटू सिंपल सेंटेन्स. म्हणजे तुम्हाला काय करायचंय? दिलेलं वाक्य वाचायचंय, त्या वाक्यामध्ये कोणता काळ दिलेला आहे तो ओळखायचा आहे, आणि त्याचं सिंपल पास्ट टेन्स करायचं. बघा या ठिकाणी 2 गुण याच वाक्याला दिलेले आहेत. म्हणजे पहिला जो गुण आहे तो या वाक्यामध्ये कुठला काळ दिलेला आहे तो ओळखण्यासाठी, आणि दुसरा जो गुण आहे ते दिलेलं जे वाक्य आहे ते सिंपल पास्ट टेन्स मध्ये करण्यासाठी. आता या वाक्यामध्ये कुठला काळ आहे बघा. आता इथे बो आहे म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप आहे, म्हणजे या वाक्यामध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स वापरलेला आहे. आता या वाक्याचं आपल्याला काय करायचंय? सिंपल पास्ट टेन्स करायचंय. पास्ट टेन्स करायचं असेल तर फक्त आपण क्रियापदाचं दुसरं रूप घेतो, आणि बोचं दुसरं रूप आहे बोर्ड. फक्त त्याला ईडी लावलं की आपलं वाक्य सिंपल पास्ट टेन्स मध्ये होईल. आय बो टू माय लेट पॅरेंट्स. A5 decide whether the above text is an essay, a story, a news or a speech. What make you think so? म्हणजे तुम्ही आपल्याला जो वरती टेक्स्ट दिलेला आहे, जो उतारा दिलेला आहे तो निबंध आहे, गोष्ट आहे, एखादी बातमी आहे का भाषण आहे, हे सांगायचे, ठरवायचे. आणि मग व्हॉट मेक यू थिंक सो असा तुम्ही का विचार केला याचं कारण द्यायचंय. आता बघा हा आता आपल्याला सीन पॅसेज आहे, आपण तो शिकलेला आहे, म्हणून आपल्याला माहिती आहे की हे कैलास सत्यार्थी यांनी दिलेलं स्पीच आहे. परंतु आपल्याला इथे काय विचारलंय की डिसाइड वेदर द अबोव टेक्स्ट इज अन एसे. पण हा दिलेला टेक्स्ट काय आहे? तर हा टेक्स्ट स्पीच आहे. ते कशावरनं ओळखलं बघा. द अबोव टेक्स्ट इज अ स्पीच. लाईक अ स्पीच द अबोव टेक्स्ट इज ऑल्सो डिवायडेड इंटू parts, for example greeting, introduction, body of the speech. म्हणजे आपण जेव्हा स्पीच देतो तेव्हा जसं ग्रीटिंग म्हणजे सुरुवातीला
आपण जेव्हा स्पीचमध्ये एखाद्याचं स्वागत करतो, त्यानंतर इंट्रोडक्शन देतो आणि मग आपल्या मेन बॉडीला सुरुवात करतो. हे स्पीचचे भाग आहेत. काही हे 3 स्पीचचे भाग आपल्या टेक्स्टमध्ये दिलेले आहेत. आणखीन हा जो प्रश्न आहे तो 2 गुणांसाठी आहे, म्हणून 2 सेंटेन्स लिहिणं इथं अपेक्षित आहे. तर मी पुढचं काय दिलंय बघा, गेस्चर टू एव्हरीवन इन द ऑडियन्स. हे जे वाक्य आहे ते वाक्य आपल्या टेक्स्ट मधलं आहे. धिस सेंटेन्स फ्रॉम द गिवन पॅसेज ऑल्सो सजेस्ट दॅट इट इज अ स्पीच. म्हणजे प्रेक्षकाकडे निर्देश, प्रत्येक प्रेक्षकाकडे निर्देश केला या वाक्यावरनं सुद्धा कळतं की हा दिलेला जो टेक्स्ट आहे तो काय आहे, पॅसेज आहे. म्हणजे हे वाक्य आपल्या टेक्स्टबुक म्हणजे आपल्या दिलेल्या टेक्स्टमधलं आहे. अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो, आपण या व्हिडिओमध्ये 2 सीन कॉम्प्रेन्शन पॅसेज वरील प्रश्न उत्तरे सविस्तरपणे पाहिलेले आहेत.